नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय मिनी ब्लॉग. जस्ट उन्हातून आले म्हणून इच्छा झाली ती रोज सरबत पिण्याची आणि हे शाशे मी आलं गुलाब सरबतचं जलानीचं. एक्साइटमेंट होती पण ती काही फुलफिल नाही झाली. म्हणजे एवढं काही खास नव्हतं पण ठीक होतं. तिला अचानक इच्छा झाली ती मूग डाळीची खिचडी खाण्याची. मग काय बनवली आणि मला न आवडणारी टोमॅटोची चटणी मलाच खावी लागली. ती खाण्या अगोदर मी माझ्या आवडीचा पदार्थ खाल्ला, तो म्हणजे आंबट कैरी. कैरी खात असताना ह्या परी मॅडम खूप मोठा पराक्रम करून आला. जणू हिच्या आईची पावडरची फॅक्टरीच आहे. टेस्ट करून आम्ही निघालो आहोत आईच्या एका कामासाठी, त्याचबरोबर परीच्या कराटे क्लाससाठी. आणि परी खूप सज्ज आहे कराटेला जाण्यासाठी. कराटे म्हटलं का परीचा आनंद खूप सुपर डुपर असतो, कारण का फिजिकल ॲक्टिव्हिटी होते आणि खूप सारे फ्रेंड्स भेटतात, ताई भेटतात, दादा भेटतात आणि मग खूप आनंद होतो. त्या दिवशी घेतलेलं पॅन्ट पीस फायनली स्टिच करायला दिलं. आता ती लवकरच मिळेल, बघू फिटिंग कशी होते. मसाला घेतलेला आहे, कारण का मसाला म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते मसाल्यांमधली. त्याचबरोबर कांदेसुद्धा घेतलेले आहे, कारण का भाजीला कांदा नसला तर भाजीला चव नसते, म्हणून कांदा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. घरी आल्यानंतर मस्त असं वॉकला गेली, कारण का वॉक करणं थोडंसं रिफ्रेशिंग असतं आणि माइंड खूप फ्रेश होतं. त्याचबरोबर एक वेगळ्या वाईब्ससुद्धा मिळतात, स्वेटिंग होतं आणि पॉवर बूस्टिंग होतं, त्यामुळे वॉक करायला खूप मजा येते. सो असं माझं वॉक करून झालेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. भेटूयात आपण नवीन व्लॉगमध्ये. बाय.